कोल्हापूर जिल्ह्यात गेली 15 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय। नदीला आलेल्या पुराचा फटका जसा माणसांना बसतो तसंच प्राणी आणि पाळीव जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे। पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेकडो नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत तसंच आपल्या घरातील जनावरांना घेऊन स्थलांतरित होत आहेत। मात्र असे अनेक प्राणी आहेत जे पुरामध्ये अडकून पडतात आणि वेळप्रसंगी त्यांचा जीव देखील जातो। अशी स्थिती पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आल्याने या परिसरातील झाडांवर राहणाऱ्या काही माकडांची झाली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कासारी नदीला पूर आलाय। नदीकाठी असणाऱ्या अनेक झाडांवर माकडांचं वास्तव्य आहे। ही माकडं पुराच्या पाण्यात झाडांवरच अडकून पडलेली आहेत। गेली 6 ते 7 दिवस अन्न पाण्याविना झाडांच्या शेंड्यावर बसून आपल्या सुटकेची वाट पाहत आहेत। कासारी नदीच्या पात्रात काही माकडं अडकल्याची माहिती आसुर्ले पोर्ले इथे राहणाऱ्या दिनकर चौगुले यांना मिळाली। त्यांनी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन समिती NGO यांच्याशी संपर्क साधून या माकडांची सुटका करण्याची विनंती केली। कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन समिती NGOच्या सदस्यांनी बोटीच्या सहाय्याने या माकडांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। ही सर्व माकडं उपाशी असल्याने जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून माकडं असलेल्या झाडांच्या फांद्यांवर केळी आणि सफरचंद ठेवली। 5 ते 6 दिवस उपाशी असलेल्या या माकडांनी सफरचंद आणि केळीवर ताव मारला। आता आम्ही त्या माकडांना बऱ्यापैकी किडे खाय 2-3 डझन दिलेले आहेत। आता आमच्या लक्षात टोटल माकडं 30 ते 35 माकडं आहेत तिथं। तर ती माकडं खाण्यासाठी एकत्र येऊ शकतात। तर ती एकत्र येणं, मॉपने येणं, त्यात मिसिंग न होणं हे फार महत्त्वाचं त्यात आमचा निरीक्षणाचा भाग होता। तर तो आम्ही आता रेकी करून फाइंड आउट केलेला आहे। आणि माकडांना खूप भूक लागली, ती केळी खातायत, सफरचंद खातायत। गावामध्ये इथं येऊन बोट काढून पाण्यामध्ये जाऊन पूर्ण पाहणी केली। त्यांना आम्ही सोबत केळी वगैरे घेऊन गेलो होतो। माकडांना आम्ही केळी वगैरे खाऊ दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढता येईल यासाठी त्या ठिकाणी पूर्ण पाहणी केलेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी सर्वस्वी त्यांना बाहेर काढण्यासाठी काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सध्या कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन NGOच्या मार्फत या माकडांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्याचं काम करण्यात येत आहे।